नमस्कार मित्रांनो, ज्यांच्यावर बायकोने कोर्टामध्ये पोटगीची केस केलेली आहे त्यांना पोटगी कशी वाचवायची किंवा कमीत कमी पोटगी बसण्यासाठी काय करायला पाहिजे हा प्रश्न नेहमी पडतो. आज आपण हेच जाणून घेणार आहे की काय केल्यावर कमीत कमी पोटगी द्यावी लागते आणि काय केल्यावर काहीच पोटगी द्यावी लागत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. पहिल्यांदा आपण हे बघूया की बायकोने कोर्टात पोटगीचा दावा दाखल केला तर बायकोला कमीत कमी पोटगी कधी बसते आणि पोटगी कमी बसण्यासाठी नवरा काय करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहिलं पाहिजे की बायको कोठे नोकरी किंवा व्यवसाय करते का किंवा लग्ना अगोदर कोठे नोकरी करत होती का. कारण ती जर अगोदर नोकरी करत असेल किंवा कोणता व्यवसाय करत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती आता देखील नोकरी करू शकते आणि पैसे कमवू शकते. आणि आपण जर हे कोर्टात साबित केले की ती कमवू शकते तर अशा वेळेस तिला पोटगी भेटत नाही. आणि जर ती कुठे नोकरी करत असेल किंवा तिला कोणत्या व्यवसायातून पैसे येत असतील तर त्याचा पुरावा कोर्टामध्ये दाखल केला पाहिजे. जर ती कमवत असेल आणि आपण ते कोर्टात साबित केले तर तिला पोटगी भेटत नाही. बायकोचे शिक्षण जास्त झालेले आहे हे कोर्टाला दाखवून द्यायचे. अशा बऱ्याच केसेस आहेत ज्यामध्ये कोर्टाने स्पष्ट केले आहे की जर बायको चांगली शिक्षित असेल आणि ती कमवू शकते तर अशा वेळेस तिने नवऱ्यावर अवलंबून राहता कामा नये. तिने स्वतः कष्ट करून कमवले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, मुलीच्या वडिलांकडे किती जरी संपत्ती असली, ते किती जरी श्रीमंत असले तरी देखील पोटगीच्या केसमध्ये त्यांची प्रॉपर्टी ही गृहीत धरत नाही. दुसरी गोष्ट, नवरा काहीच कमवत नाही हे कोर्टाला दाखवायचं. त्यासाठी नवऱ्याने स्वतःच्या नावावर गाडी किंवा बंगला हे ठेवू नये. तसेच शेतजमीन असेल तर ती आई वडिलांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावावर करून ठेवली पाहिजे. इथं खूप लोकांचा हा गैरसमज आहे की मुलाच्या नावावर जर जमीन असेल तर त्यामध्ये बायकोला हिस्सा मिळतो. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की मुलाच्या नावावर जमीन असेल तरी त्यामध्ये बायकोला अजिबात हिस्सा मिळत नाही. पण जर त्यांना मुलं झाली तर त्या मुलांना त्यामध्ये हिस्सा मिळू शकतो. त्यामुळे लग्न झाल्यावर बायकोला आपल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. तसेच आई वडिलांनी तुम्हाला घरातून हाकलून दिलेले आहे हे कोर्टाला दाखवून द्यायचे. पण एक लक्षात घ्या, आई वडिलांना जर इन्कम असेल तरच तुम्ही आई वडिलांनी तुम्हाला हाकलून दिलेले आहे हे दाखवले पाहिजे. पण जर त्यांना इन्कम नसेल तर अशा वेळेस त्यांनी तुम्हाला हाकलून दिलेले आहे हे दाखवणं चुकीचं होईल. या उलट जर त्यांना इन्कम नसेल तर अशा वेळेस तुम्ही आई वडिलांचा सांभाळ करता आणि त्यांचा संपूर्ण खर्च तुम्ही करता हे दाखवून दिले पाहिजे. तुमची परिस्थिती काय आहे त्यावर तो तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. तसेच आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च, मुलाबाळांचा खर्च, घरातला संपूर्ण खर्च, जर तुम्हाला लहान बहीण किंवा भाऊ असतील तर त्यांचा खर्च, असा संपूर्ण खर्च तुम्हालाच करावा लागतो हे दाखवून दिले पाहिजे. त्यासाठी आई वडिलांच्या दवाखान्याच्या पावत्या, मेडिकलच्या पावत्या ह्या कोर्टामध्ये दाखल केल्या पाहिजेत. नवऱ्यावर कर्ज आहे, त्याने खाजगी सावकाराकडून पैसे घेतलेले आहेत हे दाखवून द्यायचे. त्यासाठी तुमच्याकडे कर्जाबाबतचा करार असला पाहिजे किंवा एखादा नोटरी करार असला पाहिजे किंवा जर बँकेकडून कर्ज घेतले असतील तर त्याची कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजे. जर तुमचा एखादा बिझनेस असेल तर अशा वेळेस तो व्यवसाय दुसऱ्या खात्यावर, जसं की मित्राच्या खात्यावर चालू करून तुम्ही तो व्यवसाय करू शकता. मेंटेनन्स पासून वाचण्यासाठी तुम्ही बायकोवर क्रॉस केस देखील करू शकता. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमची आई किंवा तुमची बहीण असेल तर त्यांच्या वतीने तुम्ही तुमच्या बायकोवर घरगुती हिंसाचाराची केस म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टची केस करू शकता. जर तुम्ही अशी केस केली तर तिच्यावर दबाव येऊ शकतो आणि त्यामुळे ती तुमच्या विरुद्ध जी पोटगीची केस केलेली आहे ती माघारी देखील घेऊ शकते. तसेच जर बायकोच्या नावावर जमीन, बंगला, गाडी असेल तर ते देखील कोर्टाला दाखवून दिले पाहिजे. जर बायकोच्या वडिलांच्या नावावर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये बायकोचा अधिकार असतो. त्यामुळे तिला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार आहे आणि ती प्रॉपर्टी मिळणार आहे हे तुम्ही कोर्टाला दाखवून दिले पाहिजे. बायकोने परपुरुषासोबत संबंध ठेवलेले आहेत हे जर तुम्ही कोर्टामध्ये साबित केले तर बायकोला
तुम्हाला कसलाच मेंटेनन्स द्यावे लागत नाही. जर कोणते कारण नसताना बायको घरातून निघून गेली असेल तर अशा वेळेस देखील तिला कोणतीही पोटगी मिळत नाही. पण लक्षात घ्या, अशा वेळेस तुम्ही सावध राहिलं पाहिजे. ज्यावेळेस बायको घर सोडून निघून जाईल त्यावेळेस तिने मेंटेनन्सचा दावा दाखल करण्या अगोदर तुम्ही लगेचच वकिलांमार्फत तिला नांदायला येण्यासाठी नोटीस पाठवली पाहिजे. नोटीस देऊन देखील जर ती नांदायला आली नाही तर त्याचा अर्थ असा होतो की ती नांदण्यास तयार नाही. आणि जर ती कोणत्याही कारणाशिवाय नांदायला तयार नसेल तर अशा वेळेस कोर्ट देखील तिला पोटगी देत नाही. तसेच बायकोने जर दुसरं लग्न केलं असेल तर अशा वेळेस देखील तिला कोणतीही पोटगी भेटत नाही. पण तुम्हाला ते कागदपत्रांशी कोर्टामध्ये दाखवून द्यावे लागते. अशा प्रकारे तुम्ही मेंटेनन्सपासून वाचू शकता. जर तुम्हाला ह्या विषयाबद्दल आणखी काही माहिती हवी असेल किंवा तुमचे काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.